आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत उद्या मवियाची अंतिम बैठक। दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक। 48 मतदारसंघासाठी मवियाची यादी योग्य वेळी एकत्र जाहीर होणार, तर मवियात कोणतेही मतभेद नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपची भोकं पडलेली तीन पाट आम्हाला शिव्या देतात। उद्धव ठाकरेंची राणे कुटुंबियांवर जोरदार टीका। विनायक राऊत खासदार झाले नसते तर कोकणात गुंडगिरी वाढवली असती, ठाकरेंचा हल्लाबोल। गद्दारी करून भाडोत्री पक्षाने आमचं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। तर अटलजींचा पक्ष खरा होता, आता भाडोत्री जनता पक्ष, ठाकरेंचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाची मोठी ताकद। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आम्हाला मिळायला हवा, उदय सामंतांचं वक्तव्य। एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रम होऊ शकतो, पण मी शरद पवारांशी गद्दारी करणार नाही, सांगलीत कार्यकर्त्यांशी बोलताना जयंत पाटलांचं वक्तव्य। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 16 आणि 17 मार्चला मुंबईत। काँग्रेस शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, पोलिसांसोबत यात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा। भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा। दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार असल्याची चर्चा। लवकरच दिल्लीत बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भाजपच्या चिन्हावर मनसेच्या उमेदवारांना लढावं, भाजपचा आग्रह, सूत्रांची माहिती। भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा योग्य पातळीवर सुरू। भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना आशिष शेलारांकडून दुजोरा। पुण्यात शरद पवारांच्या हस्ते निलेश लंके यांच्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न। जयंत पाटील, अमोल कोल्हे देखील या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन। उत्तर मुंबईमधून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन। गोयलांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांची गर्दी। मुंबई पालिकेची मालमत्ता कर वसुलीत चांगलीच रखडली। येत्या 15 दिवसात 3000 कोटींच्या वर मालमत्ता कर वसूल करण्याचं पालिकेसमोर आव्हान। मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आता बेस्टच्या बस गाड्यांवर एअर प्युरिफायर यंत्रणा। पहिल्या टप्प्यात 100 गाड्यांवर बसवलेल्या यंत्रणेचं लोकार्पण। अखेर मेट्रो 3च्या चाचण्यांना सुरुवात। आरे ते बीकेसी मार्गिकेचं 94% काम पूर्ण। मार्गिका सुरू होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडीला एकच परिवहन सेवा। अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर पालिकेचाही समावेश। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। नियमित विमानं रद्द करून खासगी विमानांना प्राधान्य। स्पाइस जेटच्या उच्चाधिकाऱ्यांचा घोटाळा। कंपनीच्या लेखी परीक्षणात बाबू खडकीस। विद्यापीठाकडून यूजीसीच्या आदेशांना केराची टोपली। राज्यभरातील तब्बल 11 विद्यापीठांचा समावेश। वारंवार सूचना देऊनही देशातील सुमारे 160 राज्य विद्यापीठांनी लोकपाल नेमलेले नाहीत। 1100 कोटींचे महादेव ॲपचे शेअर जप्त। ईडीची कारवाई। महादेव ॲप कंपनीचा नवा कारनामा उघड। मास्टरमाइंड जर्मन नागरिक असल्याची माहिती। आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एपीएमसी मार्केट 24 तास खुलं राहणार। व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधाही पुरवण्यात येणार। अनिल डिगीकर बेस्टचे नवे महाव्यवस्थापक। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आणखी एक 4 सदनी अधिकाऱ्यांच्या बदल्या। अनिल डिगीकर सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते। महानंदाच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी पुढील 5 वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे महानंदला सोपवण्याची मंत्रिमंडळाची मान्यता।